गमावली तर ती पुन्हा मिळवता येते, पण गमावलेलं आरोग्य कधीच परत येत नाही. तुमच्या मनात प्रश्न येईल की आज हा कोणता विषय, म्हणजे मी असं का बोलतीये? एरवी तर उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा जंतर मंतरवरची झुरळं यावर मी बोलत असते. मग आज अचानक हा कोणता विषय? तर हा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि मी असं का बोलतेय याचं उत्तर तुम्हाला पुढे समजेलच. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अंतिम आठवडा चालू आहे. या संपूर्ण अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादळी चर्चा, म्हणजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना सुद्धा पाहिली. इतकंच नाही तर महाविकास आघाडीमधल्या नेत्यांमध्ये सुद्धा वाद झालेले आपण पाहिले. आता या सगळ्या गदारोळात काय होतं, काही महत्वाचे प्रश्न मुद्दे मांडले जातात, पण ते दुर्लक्षित राहतात. कारण माध्यमांमधून खडाजंगी वाद हेच आपल्याला सातत्याने दाखवलं जातं. त्यामुळे महत्वाचे मुद्दे जे जनतेच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतात, ते या सगळ्यात मागे पडतात. त्यांना जास्त प्रसिद्धीच मिळत नाही किंवा त्या मुद्द्यांचा गाजावाजाच होत नाही. असाच एक महत्वाचा मुद्दा श्रीगोंदा नगरचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी तारांकित प्रश्नात उपस्थित केला. एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली बाजारात विकले जाणारे जे ड्रिंक असतात ते तरुणांसाठी हानिकारक असतात असं त्यांनी सांगितलं. आणि स्टिंग एनर्जी ड्रिंक बाबत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विक्रम पाचपुते यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना स्टिंगचं सॅम्पल दाखवून यात कॅफेन, टोरेन आणि शुगरचं प्रमाण हे जरी नियमात बसणारं असलं तरी सुद्धा हे सगळं कॉम्बिनेशन डेडली आहे. याचं मुलांना व्यसन लागतं आणि ते शरीरासाठी हानिकारक असतं. उत्पादक स्वतः हे लहान मुलांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी योग्य नाही हे मान्य करतात, पण तरी सुद्धा शाळेजवळ हे स्टिंग एनर्जी ड्रिंक सर्रास मिळतं आणि मुलं ते पीत असतात. आजचा हा जो माझा प्रश्न आहे हा स्टिंग एनर्जी ड्रिंक या पेया संदर्भातला आहे. आणि आपल्या परवानगीने अध्यक्ष महोदय, हे दोन जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे, याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे तीन गोष्टींचं प्रमाण सापडतं. आणि ह्या तीन गोष्टींचं जे प्रमाण आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला जे उत्तर मिळालं त्या उत्तरात असं सांगितलं आहे की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे. या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे. शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे. याच्यामुळे मुलांना लत लागते. आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात. ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन. म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते. आणि हे थांबवण्यासाठी सरकारने एक अध्यादेश सुद्धा काढला होता. अन्न व औषध प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2024 व 17 जानेवारी 2025ला अध्यादेश काढला होता. त्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की आम्ही काही पदार्थ हे ताब्यात घेऊ आणि त्याची तपासणी करू. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, हे तपासणी केली तर हे क्लिअरच येणार आहे. माझी आपल्या मार्फत सभागृहाला एक विनंती अशी असणार आहे, मी पॉइंटेड एक 4 प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना विचारणार आहे की स्टिंग हे घातक आहे हे स्वतः कंपनी मान्य करते, तर जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे. कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे. स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय. आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल. त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006चे निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे. मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? त्याचबरोबर माझा चौथा पॉइंटेड प्रश्न असा आहे की स्टिंगची जी धोकादायक आहे याची माहिती फलक हे त्या विक्रेत्याकडे आपण लावायला त्याला सांगणार का?
आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, जर एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ॲक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो. हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे, याचे ॲनालिसिस सुद्धा झालेत. दुर्दैवाने एक एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं. त्यामुळे हे आपण 4 गोष्टी करणार आहोत. ठीक आहे मंत्री महोदय. एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कितीतरी वेगवेगळी पेय ही बाजारात विकली जातात. या एनर्जी ड्रिंक मधलं कॅफेन हा उत्तेजक पदार्थ, साखरेचं अतिप्रमाण आणि पेयात असलेले रासायनिक रंग हे घटक केवळ लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा हानिकारक असतात. परंतु हे सर्व घटक अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नुसार नियमात बसत असल्यामुळे या कथित एनर्जी ड्रिंकवर कारवाई केली जात नाही. स्टिंग या पेयाच्या बाटलीवर लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि कॅफेनची ॲलर्जी असणाऱ्यांसाठी हे पेय नाही असं नमूद सुद्धा केलेलं असतं. पण अनेकदा मुलं एकाहून अधिक वेळा दिवसभरात ही पेय पितात आणि ती पिण्यामध्ये कंटिन्युटी असते, सातत्य असतं. मग अशा वेळेस त्यांना एक प्रकारचं ते व्यसनच लागतं. अशा पेयांमध्ये कॅफेन नावाचा जो घटक असतो त्यामुळे तात्पुरती तरतरी वाटते, एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. परंतु त्याच्या अतिसेवनामुळे गंभीर आजार निर्माण होतात. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा याविषयी चिंता व्यक्त केली आहे. बऱ्याचदा काय होतं, प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री अशा पेयांची जाहिरात करतात, त्यामुळे लहान मुलं आणि तरुण पिढी याकडे आकर्षित होते. आता हा प्रश्न फक्त एनर्जी ड्रिंकचा नाहीये, तर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या काही गोष्टी वापरतो त्या सगळ्याबद्दल आहे. मागच्या वर्षी आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमध्ये अॅनालॉग पनीरचा मुद्दा उपस्थित केला होता, जो कोणालाच माहिती नव्हता. म्हणजे त्यावेळी पनीर आणि अॅनालॉग पनीर हातात घेऊन त्यांनी फरक समजावून सांगितला. अॅनालॉग पनीर हे व्हेजिटेबल ऑइल आणि स्टार्च पासून बनवलेलं असतं. बाजारात किंवा हॉटेलमधल्या पनीरपैकी 70% पनीर हे असंच असतं, पण त्यातला फरक आपल्याला समजत सुद्धा नाही. यामुळे हॉटेलवाल्यांनी आमच्याकडे शुद्ध दुधाचं पनीर मिळतं असे बोर्ड लावायला सुद्धा सुरुवात केली होती. माझी अध्यक्ष महोदय, सभागृहाला आपल्याला विनंती आहे, माझ्या हातामध्ये हे जो 2 पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज अॅनालॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे. मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आत आणलेला आहे. माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा, मी आपल्यापर्यंत पोच करतो. मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे. केंद्र सरकारचा चीज अॅनालॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अॅनालॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं. माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, ते दुधापासून बनलेलं नाहीये अध्यक्ष महोदय. आणि यंदा आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग या पेयावर बंदी आणण्याची मागणी केली. त्यावर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शाळेपासून 500 मीटरच्या आत एनर्जी ड्रिंक आढळल्यास कारवाई केली जाईल असं सांगितलं. स्ट्रिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे. परंतु आत्ता एक 8 दिवसापासनं जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झालेत तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. आमदार विक्रम पाचपुते यांनी जनतेच्या दृष्टीने, तरुणाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे मांडलेत. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या असतात म्हणजे लहानपणापासून शाळेपासून आपल्याला शिकवलंय, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी अन्न ही सर्वात महत्त्वाची आवश्यकता आहे. कारण आपण जे खातो त्यावरच आपलं आरोग्य, निरोगी आरोग्य हे अवलंबून असतं.
पण हल्ली आपण जे खातो ते कितपत शुद्ध आहे हा प्रश्न सातत्याने मनात येतोच. त्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीला आपण जी जी गोष्ट वापरतो त्याला भेसळीचा विळखा पडलाय आणि हे फार गंभीर आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन केलेली धडक कारवाई ही अतिशय कौतुकास्पद आहे. अन्न भेसळीच्या समस्येचं गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आलंय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाने घेतलेली कडक भूमिका दिलासादायक आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही धडक मोहीम आता राबवली जाते. निव्वळ पैशाच्या हव्यासापोटी हे भेसळखोर संपूर्ण मानवजातीला गंभीर आजाराकडे, अपंगत्वाकडे आणि अकाली मृत्यूकडे ढकलत आहेत. जाणून बुजून आपल्या आरोग्याशी, आपल्या जीवाशी खेळलं जातंय आणि याचा आपल्याला पत्ता सुद्धा नाहीये. अन्नामध्ये भेसळ करून मानवी आरोग्याशी खेळणं हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. अशा भेसळखोरांवर कारवाई करत त्यांना चाप बसणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर घरातली लहान मुलं किंवा आपण बाहेर जे काही खातो किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली जे काही पितो ते घेत असताना त्यात नेमके कोणते घटक आहेत, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत की नाही हे तपासून पाहणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे सरकार त्यावर बंदी आणेल, सरकार अशा भेसळखोरांवर कारवाई करेल किंवा त्यावर कोणीतरी बोलेल, आवाज उठवेल, हा खूप पुढचा भाग झाला हो. पण आपल्या स्वतःची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ते घ्यायचं की नाही, ते प्यायचं की नाही हे आपल्या हातात आहे ना. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.